शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज फैसला होणार आहे। ठाकरे गट आणि शिवसेनेचं यामध्ये भवितव्य ठरणार आहे। आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनाला 4:30 वाजता सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं या निकालाकडे ते वाचन करणार आहेत, ते लक्ष असणार आहे। त्यामध्ये नेमकं कोण पात्र कोण अपात्र ठरणार याकडे मात्र अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मात्र निकालाच्या तत्पूर्वी निकालाआधी राज्यातलं राजकारण मात्र तापलंय। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अत्यंत महत्त्वाचा फैसला आज होणार आहे। ठाकरे गट आणि शिवसेनेचं यामध्ये भवितव्य ठरणार आहे। विशेष म्हणजे या वाचनाला निकालाच्या वाचनाला 4:30 वाजता सुरुवात होणार आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील, कारण अवघे काही तास या महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या निकालासाठी आता शिल्लक आहेत। कारण अगदी बरोबर आहे, अवघे तासपेक्षा अवघे मिनिटं आता जे आहे ते निकालासाठी बाकी आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेना कोणाची हा निकाल अध्यक्ष देऊ शकतात का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण शिवसेना कोणाची आणि त्यानंतर जो व्हीप आहे, कारण तो व्हीप जो आहे तो सुनील प्रभूंचा आहे आणि सुनील प्रभू हे सध्या ठाकरेंच्या गटात आहे। त्यामुळे व्हीपचं किती मोठा रोल असणार आहे की शिवसेना कोणाची यावरती हे सगळं ठरणार आहे, यावरती सुद्धा सगळं अवलंबून आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4:30 वाजता हा जो निकाल जाहीर होणार आहे तो सगळ्यांसमोर असणार आहे, कारण त्याचं लाईव्ह टेलिकास्ट जे आहे ते करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आणि त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे जे महत्त्वाचे जे आमदार आहेत ते आता बाळासाहेब भवनला पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे आपण बघितलं की मातोश्रीवरती सुद्धा अनेक शिंदे गटाचे किंवा इतर पक्षांचे पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत। आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण जे आहे ते आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की संजय राऊत असो किंवा मग शिंदे गटाचे संजय शिरसाट असो, ते दोघांनी एकमेकांवरती आरोप केलेले आहेत, दोघांनी एकमेकांच्या पक्षांवरती आरोप केलेले आहे। मात्र 4:30 वाजल्यापासून जो निकाल सुरू होईल त्याकडे सर्वांचंच म्हणजे अख्ख्या भारताचं लक्ष असणार आहे। कारण हा निकाल जो आहे त्याच्यामुळे पार्टी आणि व्हीप कोणाचा कन्सिडर केला जाईल हे भविष्याचे सुद्धा संकेत असणार आहेत। आणि सध्या विधान भवनची परिस्थिती जर सांगायचं काय गेलं तर विधान भवनमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही गटाच्या वकिलांना मेल करून दोन्ही गटांचे सर्व वकील जे सुनावणीच्या दरम्यान हजर होते त्या सर्व वकिलांना सुद्धा मेल जो आहे तो कालच गेलेला आहे। त्यामुळे त्या सर्व वकिलांना सुद्धा आज उपस्थित राहण्याचं कंपल्शन आहे। दुसरीकडे आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांच्या कामकाजावरती आहेत। दुसरीकडे जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत उद्धव ठाकरे ते सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा मातोश्रीवरती पक्षप्रवेश होत आहेत। मात्र या निकालाच्या वेळेस ठाकरे गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो कोणते आमदार उपस्थित राहतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की सुनावणीच्या वेळेस ठाकरे गटाकडून अनिल देसाई असो, अनिल परब असो, हे त्यांचे खासदार आणि आमदार उपस्थित राहायचे। तर दुसरीकडे संजय शिरसाट आणि भरत गोगावले त्यांची तर साक्ष होती, पण संजय शिरसाट यांची साक्ष नसताना सुद्धा अनेक वेळा संजय शिरसाट सुद्धा जे आहे ते सुनावणीच्या दरम्यान आलेले होते। मात्र आजच्या निकालामध्ये दोन्ही गटाचे, मग ठाकरे गट असो किंवा शिंदे गट असो, दोन्ही गटाचे कोणकोणते आमदार उपस्थित राहतील याकडे लक्ष आहे। मात्र अद्याप दोन्ही गटाचे एकही आमदार जे आहे ते विधानसभेत किंवा विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले नाहीयेत। मात्र ठाकरेंचे आणि शिंदेचे वकील जे आहेत, जे सुनावणीच्या दरम्यान सगळे वकील जे होते ते सगळे वकील जे आहेत ते या ठिकाणी विधान भवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि राहुल नार्वेकर या आधीच पोहोचलेले आहेत। निकाल कोणाच्या बाजूने लागतोय यापेक्षाही महत्त्वाचं हे आहे की निकालाचे परिणाम काय दिसून येतील। कारण दुसरीकडे आपण बघतोय की शिंदे गटाचे असो किंवा स्वतः खुद्द मुख्यमंत्री असो ते सुद्धा निकालाला घेऊन सकारात्मक आहेत। आणि मात्र ठाकरे गट या निकालाच्या पूर्वीच जे आहे त्यांनी अनेक वेळा ताशेरे जे आहेत ते राहुल नार्वेकर आणि त्याचबरोबर एकूणच शिंदे गटावरती ओढलेले आहेत। त्यामुळे या निकालाचे दूरगामी परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतील। त्यामुळेच आजच्या निकालासाठी म्हणजे 4:30 वाजता निकाल सुरू होणार आहे। त्याप्रमाणे खरं तर या महत्त्वाच्या अशा निकालांच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं याचे काय इम्पॅक्ट असतात निकालाकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी तुझ्याकडनं याबाबतची अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।